तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये न्यूमरिकल्स चालू केले होते. राहिलेले जे न्यूमरिकल्स आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता नेक्स्ट जो न्यूमरिकल आहे, नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे बघा, फाइंड आउट दी मोलार मासेस ऑफ फॉलोइंग कंपाऊंड्स. ओके, इथे ॲटॉमिक मास दिलेला आहे ॲटमचं, आणि हे कंपाऊंड दिलेलं आहे तुम्हाला कॉपर सल्फेट क्रिस्टल्स, आणि हा त्याचा काय आहे फॉर्म्युला आहे कॉपर सल्फेट पेंटाहायड्रेट. ओके, कॉपर सल्फेट पेंटाहायड्रेट हा फॉर्म्युला आहे कॉपर सल्फेट क्रिस्टल्सचा. आपण त्याचं मोलार मास फाइंड आउट करणार आहोत. आता मोलार मास कसं फाइंड आउट करायचं आहे, प्रत्येक ॲटमचं तुम्ही ॲटॉमिक मास ची सम करायची. ओके, सो मी इथे करते बघा, लक्ष द्या. मोलार मास इज इक्वल टू काय येणार आहे बघा, इथे ॲटॉमिक मास ऑफ कॉपर, त्यानंतर प्लस ओके ॲटॉमिक मास ऑफ सल्फर. ओके, प्लस आता इथे काय येणार आहे बघा 4 इंटू ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. आता इथे ऑक्सिजन आहे बघा, इथे काय येणार आहे 4 इंटू ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन, म्हणजे असं लिहिणार तुम्ही 4 इंटू ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. ओके, त्यानंतर काय येणार आहे प्लस, पुढे काय आहे 5. आता 5 जे आहे ते पूर्ण ब्रॅकेटला आहे, हे स्टोरच आहे, सो तुम्ही काय लिहिणार 5 इंटू काय येईल 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन. ओके, हायड्रोजन किती आहे टॉईस आहे, सो 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन, आणि प्लस ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. ओके, आता हे जे ब्रॅकेट लिहिलं आहे त्या ब्रॅकेटलाच पूर्ण काय आहे 5 आहे इंटू. ओके, तुम्ही ते कम्प्लीट करणार आहात. तर ॲटॉमिक मास ऑफ कॉपर काय आहे इथे बघा 63.5 प्लस ॲटॉमिक मास ऑफ सल्फरचं काय आहे 32 बघा इथे, प्लस आता 4 इंटू ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन, म्हणजे 4 इंटू ऑक्सिजनचा आहे 16. ओके, ब्रॅकेट कंप्लीट करायचं, प्लस आता इथे काय येईल 5 इंटू ओके 5 इंटू ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन, 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनचं किती आहे तर 1 आहे बघा, त्याला 2 करा इंटू 2 करा तर 2 येणार आहे. ओके, ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन 1 आहे, 1 गुणिले 2 येणार तर 2च येणार. ओके, 2 प्लस ओके इथे 2 प्लस करू आपण ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजनचं काय आहे, एका ऑक्सिजनचं 16 आहे, म्हणजे 16 17 इथे 18 झाले. ओके, मी इथे डायरेक्ट लिहिते, इथे 18 झाले. ओके, आणि पूर्ण ब्रॅकेटला काय आहे 5 इंटू आहे. नेक्स्ट काय त्याची इथे करा 63.5 प्लस 32 प्लस इथे काय येईल 64 प्लस इथे 5 इंटू 18 असं येणार. ओके, आता याची जर तुम्ही सम केली, ओके इथे इंटू करायचं आहे, याची सगळ्याची तुम्ही सम केली तर ॲन्सर येणार आहे, मी ते डायरेक्ट लिहिते 249.5 ग्रॅम. ओके, हे ॲन्सर येणार आहे. हे काय झालं ॲटॉमिक मास झालं कशाचं, हे कॉपर सल्फेट क्रिस्टलचं, म्हणजे कॉपर सल्फेट पेंटाहायड्रेट याचा जो फॉर्म्युला आहे त्याचं ॲटॉमिक मास काय झालं एवढं झालं. ओके, हे तुम्हाला काढता आलं पाहिजे. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया असंच. सेकंड, मोर सॉल्ट. आता मोर सॉल्ट जो आहे तो तुम्हाला CET नीटला पण विचारू शकतात. ओके, त्याचं फॉर्म्युला काय आहे, तो त्याचा फॉर्म्युला आहे FeSO4 NH4 ट्वाइस SO4 6H2O. ओके, हा काय आहे मोर सॉल्टचा फॉर्म्युला आहे. FeSO4 फेरस सल्फेट अँड अमोनियम सल्फेट हे काय असेल कंबाईनमध्ये असेल, आणि त्यालाच मोर सॉल्ट असं म्हटलं जातं. ठीक आहे, आता आपण ह्याचं ॲटॉमिक मास फाइंड आउट करणार आहोत. आता याचं ॲटॉमिक मास तुम्हाला इथे दिलेलं आहे, आपण मोलार मास फाइंड आउट करणार आहोत. बघा मोलार मास इज इक्वल टू, आता मोलार मास फाइंड आउट करायचं आहे ॲटॉमिक मास ऑफ Fe आयर्न. ओके, मी मध्ये लिहिते इथे ॲटॉमिक मास ऑफ आयर्न प्लस
atomic mass of sulfur, ओके, प्लस काय येणार आहे 4 into atomic mass of oxygen प्लस आता इथे 2 येणार आहे, ओके, 2 into atomic mass of nitrogen plus 4 into atomic mass of hydrogen, ओके, आणि ब्रॅकेट काय करणार तुम्ही ते कंप्लीट करणार. आता ते 2 जे आहे ते होल ब्रॅकेटला आहे. त्यानंतर बघा प्लस इथे खाली लिहिते मी atomic mass of sulfur plus 4 into atomic mass of oxygen O4 आहे ते प्लस त्यानंतर काय आहे 6, ओके, 6 into atomic 6 into 2 into atomic mass of hydrogen plus atomic mass of oxygen, ओके. आता तुम्ही काय करा हे लिहून घ्या आणि काय करायचे आपल्याला इथे ॲटॉमिक मास जे आहे ते तिथे तुम्ही लिहिणार आहात. आता बघा ॲटॉमिक मास ऑफ एफईचं काय आहे ॲटॉमिक मास, तर इथे 56 आहे, ओके. एफईचं ॲटॉमिक मास इथे 56 आहे प्लस ॲटॉमिक मास ऑफ सल्फरचा ॲटॉमिक मास काय आहे 32 आहे प्लस 4 into ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजनचं 16 आहे, 16 चोक 64 येईल प्लस 64 मी डायरेक्ट लिहिते इथे, ओके. आता इथे प्लस येणार आहे 2 into, ओके, इथे 2 into आहे ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन, ओके. ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजनचं किती आहे ॲटॉमिक मास इथे बघा 14 आहे, ओके, 14 प्लस 4 into ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन म्हणजे 4 into 4च येणार आहे, ओके. इथे किती येईल मग 14 15 16 17 18 येणार आहे इथे, ओके. मी डायरेक्ट लिहिते इथे 18 इथे 18 आणि होलला काय येणार आहे 2 येणार आहे इंटू 2 येणार आहे प्लस पुढे काय आहे बघा ॲटॉमिक मास ऑफ सल्फर किती आहे 32 प्लस 4 into ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन, ओके, काय येणार आहे 64 येणार आहे 64 प्लस इथे 6 into 2 into ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन म्हणजे 2च येणार प्लस ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन म्हणजे काय येणार आहे ऑक्सिजनचं 16 हायड्रोजनचं इथे झालं 2 16 17 18 म्हणजे 6 into 18 येणार आहे 6 into इथे 18 असे येणार आहे. आता ह्याची जर जर तुम्ही ते हे केलं कॅल्क्युलेशन केलं तर डायरेक्ट आन्सर काय येईल 392 ग्रॅम पर मोल, ओके. हे आन्सर येईल 392 ग्रॅम पर मोल हे आन्सर येईल. आता तुम्हाला समजलं असेल मोलार मास कसं फाइंड आउट करायचं. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन carbohydrates are compounds containing only carbon, hydrogen and oxygen when heated in the absence of air the compounds decompose to form carbon and water if 310 gram, okay, 310 gram carbohydrates
leave a residue of 124 gram of carbon on heating in absence of air. What is the empirical formula of the carbohydrates? ओके, आता इथे काय करायचं आहे तुम्हाला, इम्पिरिकल फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे. आता इम्पिरिकल फॉर्म्युला कसा फाइंड आउट करायचा बघा, मी ते हे रफ करते आधी, नंतर आपण खाली एक्झाम्पल सोडूयात. हे तुम्ही लिहून घ्या. ओके, एक्झाम्पल काय आहे बघा पुन्हा एकदा. कार्बोहायड्रेट्स आर कंपाऊंड कंटेनिंग ओनली कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. म्हणजे कार्बोहायड्रेट जे कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये फक्त काय आहेत, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहेत. वेन हीटेड इन द अब्सेन्स ऑफ एअर, द कंपाऊंड्स डिकम्पोज टू फॉर्म कार्बन अँड वॉटर ऑफ 310 ग्रॅम carbohydrates, leave the residue of 124 gram of carbon on heating in absence of air. What is the empirical formula of the carbohydrate? म्हणजे तुम्हाला इथे इम्पिरिकल फॉर्म्युला काढायचा आहे. आता इथे काय काय दिलंय बघा, हे मी रफ करते. The amount of water is equal to काय येणार आहे, मास ऑफ कार्बोहायड्रेट मायनस मास ऑफ कार्बन. तर तुम्हाला काय मिळेल, वॉटरची अमाऊंट मिळेल. ओके, म्हणजे तुम्ही मास काढणार आहात. ओके, मास ऑफ कार्बोहायड्रेट मायनस मास ऑफ कार्बन. आता तुम्हाला एक्झाम्पल मध्ये दिलेला आहे मास ऑफ कार्बोहायड्रेट काय आहे, तर 310 ग्रॅम काय आहे मास ऑफ कार्बोहायड्रेट, मायनस मास ऑफ कार्बन 124 ग्रॅम मास ऑफ कार्बन. इथे काय करा, ह्याची मायनस करा, आन्सर काय 186 ग्रॅम. ओके, 186 ग्रॅम. आता इथे बघा, 18 ग्रॅम ऑफ वॉटर कंटेनिंग 2 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. ओके, म्हणजे 18 ग्रॅम जर वॉटर असेल, ओके 18 ग्रॅम वॉटर असेल, 18 ग्रॅम वॉटर म्हणजे H2O आहे. ओके, आपण मगाशीच बघितलं हायड्रोजन का आहे 1 आहे, त्याचा ॲटॉमिक मास 2 हायड्रोजन 2 प्लस ऑक्सिजनचं 16 म्हणजे किती झालं 18. म्हणजे 18 ग्रॅम वॉटरमध्ये बघा इथे 18 ग्रॅम ऑफ वॉटर कंटेन 2 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन किती आहे 2 ग्रॅम आहे. ओके, त्यानंतर बघा 186 ग्रॅम ऑफ वॉटर विल कंटेन तुम्ही इथे ॲटॉमिक मास काढणार आहात वॉटरचं, सॉरी हायड्रोजनचं काढणार आहात. मग 18 ग्रॅम वॉटरमध्ये जर 2 ग्रॅम हायड्रोजन असेल तर 186 ग्रॅम ऑफ वॉटरमध्ये किती हायड्रोजन असतील बघा. इथे काय करा, इज 2 into 100. ओके, सॉरी 2 into 186 डिवायडेड बाय 18. ओके, तर इथे आन्सर काय येईल 2 डिवायडेड बाय 18 into 186. ओके, इथे काय येणार आहे आन्सर 20.66 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. ओके, हायड्रोजन किती येणार आहे 20.66 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. त्यानंतर आपण आता वॉटरचं काढणार आहोत. ओके, 18 ग्रॅम वॉटरमध्ये ऑक्सिजन किती आहे 16 ग्रॅम आहे. ओके, 18 ग्रॅम ऑफ वॉटर कंटेन 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. ओके, मग देअरफॉर 186 ग्रॅम ऑफ वॉटर असेल, वॉटर विल कंटेन 18 ग्रॅम ऑफ वॉटरमध्ये किती ऑक्सिजन असेल हे आपल्याला काढायचे.
तुम्ही बघा 18 ग्रॅम ऑफ वॉटरमध्ये 16 ग्रॅम ऑक्सिजन आहे, तर 186 ग्रॅम ऑफ वॉटरमध्ये किती असेल? म्हणजे इथे काय करा, कॅल्क्युलेशन करा. 16 डिवायडेड बाय 18 इंटू 186 इज इक्वल टू आन्सर काय येईल? 165.33 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. ओके, एवढा येणार आहे. आता इथे आपण काय काढलेलं आहे, ऑक्सिजनचं आणि हायड्रोजनचं इथे काय काढलेलं आहे, 186 ग्रॅम ऑफ वॉटर असेल तर ते किती मिळेल तुम्हाला हे आपण इथे काढलेलं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत. बघा आता आपण मोल्समध्ये हे काढणार आहोत. आता तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला, आपण कार्बनचा, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं सेपरेट मोल्समध्ये कन्वर्जन करणार आहोत. सो आपण मी इथे फर्स्ट लिहिते नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन. ओके, नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन, त्याला आपण स्मॉल एन असं म्हणलेलं. स्मॉल एन इज इक्वल टू मास ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय मोलार मास ऑफ सबस्टन्स. ओके, फॉर्म्युला काय आहे, मास ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय मोलार मास. ओके, मोलार मास आपण इथे कार्बनचं काढतोय. ओके, इज इक्वल टू इथे काय येणार आहे बघा, मास ऑफ सबस्टन्स, त्याला आपण काय म्हणलेलं, डब्ल्यू बाय एम असं म्हटलेलं. मास ऑफ सबस्टन्स काय आहे, 124 आहे, डिवायडेड बाय 12 येणार. ओके, मोलार मास येणार कार्बनचं 12 इज इक्वल टू आन्सर काय येईल, 10.33 मोल्स. काय येणार आहे, 10.33 मोल्स. तसंच तुम्ही काय काढणार आहात, हायड्रोजनचं काढा. नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन. ओके, नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन, small n is equal to mass of substance divided by mass of substance divided by molar mass is equal to इथे काय येणार आहे, मास ऑफ सबस्टन्स किती आलं आपण आत्ताच काढलं, किती आहे 20.66 डिवायडेड बाय 1. ओके, मास ऑफ हायड्रोजनचं आपण आधी काढलं ना आत्ता, किती आलं 20.66 डिवायडेड बाय 1. हायड्रोजनचं ॲटॉमिक मास आहे 1. ओके, मोलार मास त्याचं. सो आपण इथे 1 लिहिणार, कॅल्क्युलेशन करून आन्सर काय येईल, 20.66 मोल्स हे आन्सर येईल. त्यानंतर आपण काढणार आहोत मोलार मास ऑफ ऑक्सिजन. ओके, मोलार मास ऑफ थर्ड वन, नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन. ओके, एन इज इक्वल टू मास ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय मोलार मास. मास ऑफ सबस्टन्स काय आहे ते बघा, ऑक्सिजनचं 165.33. ओके, आपण हे मगाशी काढलं, डिवायडेड बाय ऑक्सिजनचं किती आहे, ॲटॉमिक मास म्हणजे मोलार मास 16 आहे, इज इक्वल टू आन्सर काय येईल, 10.33 मोल्स हेच आन्सर येईल. ओके, आता इथे काय केलेलं आहे, तुम्हाला एम्पिरिकल फॉर्म्युला काढायचा आहे. ओके, सो एम्पिरिकल फॉर्म्युला कसा काढणार, तुम्ही स्मॉलेस्ट रेशो काढणार आहात, म्हणजे नंबर ऑफ मोल्स घेणार आणि जो स्मॉलेस्ट मोल आहे त्याने डिवाइड करणार प्रत्येक मोलला. ओके, आता मी इथे लिहिते स्मॉलेस्ट रेशो. ओके, स्मॉलेस्ट रेशो काय येणार आहे, कार्बन ॲज टू हायड्रोजन ॲज टू ऑक्सिजन असं लिहिलं मी. तर कार्बनचं नंबर ऑफ मोल्स किती मिळाला आपल्याला, 10.33. ओके, ॲज टू हायड्रोजनचं किती मिळाला, 20.66. ॲज टू आपल्याला ऑक्सिजनचा नंबर ऑफ मोल्स किती मिळाले, 10.33. आता स्मॉलेस्ट मोल कुठला आहे, 10.33. त्याने प्रत्येक काला काय करा, डिवाइड करा, म्हणजे 10.33 डिवायडेड बाय 10.33 डिवायडेड बाय 10.33. आता इथे काय करा, इथे किती येईल 2, इथे येईल 1. ओके, म्हणजे रेशो काय झाला 1:2:1. याच्यावरून तुम्ही एम्पिरिकल फॉर्म्युला काढणार आहात, म्हणजे कार्बन किती असेल, 1च असेल. ओके, म्हणजे इथे लिहिते मी एम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ कार्बोहायड्रेट इज इक्वल टू, कार्बन किती असणार आहे 1, हायड्रोजन किती आहेत बघा 2 आहेत, म्हणजे H2, आणि ऑक्सिजन काय आहे 1च आहे. म्हणजे जे आपल्याला दिलेलं कार्बोहायड्रेट आहे त्याचा एम्पिरिकल फॉर्म्युला काय असणार आहे, CH2O. हे आपण काढलं, हे असं काढायचं आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा काय काय केलं, म्हणजे आपण प्रत्येकाचे मास काढले, हायड्रोजनचं आणि ह्याचं ऑक्सिजनचं, तसंच वॉटरचंही आपल्याला माहीत होतं तेही आपण काढलं जे दिलेलं आहे त्याच्यावरून.
मास काढला आधी, त्यानंतर आपण त्याच्यावरून मोल्स काढले आणि मोल्स नंतर काय आपण त्याचा रेशो काढला, म्हणजे स्मॉलेस्ट रेशो, म्हणजे नंबर ऑफ मोल्स जे आलेला आहे त्याचा जो स्मॉलेस्ट मोल आहे त्याने प्रत्येकाला डिवाइड केलं आणि काय केलं, तुम्हाला रेशो मिळाला, त्यावरून त्याचा काय मिळाला तुम्हाला तिथे इम्पिरिकल फॉर्म्युला मिळालेला आहे. हे असंच काढायचं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया लास्टचं. तुम्ही सोडवायचे प्रयत्न करा, अजून काही एक्झाम्पल्स असतील पुस्तकामध्ये. जर तुम्हाला नसेल सुटत तर मला पर्सनली विचारलं तरी चालेल. ओके, आपण अजून एक लास्टचं एक्झाम्पल बघूया. व्हॉट वेट ऑफ कॅल्शियम ऑक्साइड will be formed on heating 19.3 gram of calcium carbonate. ओके, इथे ॲटॉमिक मास दिलेला आहे, ॲटॉमिक वेट म्हणजे तुम्हाला ॲटॉमिक वेट देतात. ओके, कॅल्शियमचं काय आहे 40 आहे, कार्बनचं 12 आणि ऑक्सिजनचं 16. ओके, आता कॅल्शियम ऑक्साईड तुम्हाला काय केलेलं आहे ते किती दिलेलं आहे 19.3 ग्रॅमला जर हीटिंग केलं तर किती मिळेल हे तुम्हाला तिथे काढायचं आहे. आता आपण काय करूया, आधी त्याचं रिॲक्शन लिहूया. कॅल्शियम कार्बोनेट, ओके, कॅल्शियम कार्बोनेट इथे जर आपण त्याला हीटिंग केलं तर काय मिळणार आहे तुम्हाला, कॅल्शियम ऑक्साईड प्लस CO2, ओके, कार्बन डायऑक्साईड. आता इथे बघा तुम्ही ॲटॉमिक वेट काढा. कॅल्शियमचं किती आहे 14, कार्बनचं 12 आणि इथे ऑक्सिजनचं किती आहे एकाचं 16, म्हणजे 3चं किती झालं 48 झालं. ओके, हे काय करू, सम करून आन्सर काय येईल 100 ग्रॅम येईल. ओके, 100 ग्रॅम ऑफ काय झालं कॅल्शियम कार्बोनेट. त्यानंतर कॅल्शियम ऑक्साईडचं काढा, 40 प्लस ऑक्सिजनचं 16 इज इक्वल टू किती झालं 56 ग्रॅम. ओके, CO2चं काढा, कार्बन डायऑक्साईडचं किती आहे, कार्बनचं 12, ऑक्सिजनचं 16, एकाचं 2चं 32 म्हणजे 44 ग्रॅम असं येईल. ओके, आता जर 100 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेट असेल तर तुम्हाला 56 ग्रॅम ऑफ काय मिळालं कॅल्शियम ऑक्साईड मिळालं. तर 19.3 ग्रॅम जर कॅल्शियम कार्बोनेट असेल तर तुम्हाला कॅल्शियम ऑक्साईड किती आहे हे विचारलेलं आहे, किती मिळेल. तर तुम्ही काय लिहिणार इथे 100 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेट upon heating gives 56 gram of calcium oxide. Okay, therefore 19.3 gram of calcium carbonate will gives बघा इथे काय करा तुम्ही, काय येणार आहे 56, ओके, इंटू 19.3 डिवायडेड बाय काय येईल इथे 100 येईल, इज इक्वल टू आन्सर काय येणार आहे इथे 10.8 ग्रॅम. ओके, काय येणार आहे 10.8 ग्रॅम. तुम्ही इथे कॅल्क्युलेशन करून बघा करेक्ट येतं आहे का. काय येईल आन्सर 10.8 ग्रॅम, म्हणजे 19.3 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेट जर आपण घेतलं तर कॅल्शियम ऑक्साईड किती ग्रॅम येणार आहे, त्यात किती ग्रॅम येणार आहे वेट 10.8 ग्रॅम येणार आहे. हे असं काढायचं आहे. तर इथे आपण थांबूयात. अजून काही न्यूमरिकल्स असतील पुस्तकामध्ये ते तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. जर तुम्हाला नसेल येत तर मला तुम्ही पर्सनली विचारले तरी चालेल. आणि इथे आपला हा टॉपिक संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक सुरू करणार आहोत.